संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी कुरकुरीत आणि खुसखुशीत नाश्ता बनवण्यासाठी एका परातीमध्ये आपण 8 कप मैदा घेतला आहे। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, 2 चमचे जिरे, 2 चमचे ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे, 4 चमचे पांढरे तीळ, अर्धा कप तेल कडकडीत गरम करून ते मैद्यामध्ये घालायचं आहे। तेल मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे गोळा झाला की समजावं आपलं मोहन अगदी व्यवस्थित झालं आहे। यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घट्ट असा गोळा आपल्याला मळून 15 ते 20 मिनिटं रेस्ट व्हायला ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटानंतर अशा प्रकारे जाडसर पोळी लाटून याचे मोठ्या आकाराचे शंकरपाळे आपल्याला कापून घ्यायचे आहेत। तेल मध्यम गरम झाल्यावर त्यामध्ये मावतील एवढी शंकरपाळी आपल्याला सोडून घ्यायची आहेत। एकसारखी सोनेरी रंगावर आपल्याला ही तळून घ्यायची आहेत। शंकरपाळ्यांचा रंग हळूहळू बदलायला लागलेला आहे, सोनेरी झाले आहेत। इथे आपल्या संध्याकाळच्या चहाच्या वेळेस खाण्यासाठी किंवा लहान मुलांना भूक लागेल त्यावेळेस देण्यासाठी कुरकुरीत आणि खुसखुशीत नाश्ता तयार आहे।